Hi guys, this is Sharvari. So, hi, I am back today. And I want to tell you first thing before starting the lecture that I have got many requests from students before when I was doing a paper analysis that I should take some lectures about editorials, newspaper reading, and vocabulary. ओके सो बेसिकली माझा इंग्लिशमध्ये बोलायचा उद्देश आत्तापर्यंतचा हाच होता की मी एकदम स्लोली तुमच्याशी इंग्लिशमध्ये मध्ये मध्ये दोन चार वाक्य अशी बोलत राहील की जेणेकरून तुम्हाला पण थोडी ऐकायची सवय होईल. ठीक आहे. आणि एक आपल्याला जनरल जेव्हा कानावर शब्द पडतात तेव्हा आपण जास्त जास्त त्याच्यासोबत नॉर्मलाइज होत जातो. ठीक आहे. आणि बऱ्याच मुलांनी मला म्हटलं की मॅडम न्यूजपेपर वाचायला तर सगळेच जण सांगतात, पण नेमकं काय करायचं ते कोणी सांगत नाही आम्हाला, किंवा कसं वाचायचं, काय वाचायचं, किंवा नुसतं वाचून सोडून द्यायचं का, वाचल्यावरती काय करायचं, कसं समजून घ्यायचं. तर असं हे सगळे बरेच प्रश्न होते. आणि एक त्यानंतर इम्पॉर्टंट प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारला की मॅडम व्होकॅब्युलरी कसं करायचं, आम्हाला अजून पण कळत नाहीये. तर आजपासूनची जी सिरीज मी सुरू करणार आहे, पेपर अनालिसिस आपले 2 झालेले आहेत. आय थिंक तुम्हाला त्याच्यावरून रफ आयडिया आलेली असणार आहे की पेपरचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, काय करायचे ते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा जो अप्रोच आहे तो अप्रोच कसा फॉलो करायचा ते सुद्धा मी खूप क्लिअरली दोन्ही पेपर अनालिसिसमध्ये सांगितलेलं आहे. आजपासून आपण जे लेक्चर्स सुरू करणार आहोत ते लेक्चर्स असणार आहेत थोडेफार न्यूजपेपर रीडिंग, व्होकॅब्युलरी आणि जरा जनरल इंग्लिशवरती. ठीक आहे. मग ते लेक्चर्स आपले झाले की मग आपण हळूहळू सिलेबसकडे वळूया. मग आपण हळूहळू आपलं सिलेबस सुद्धा कव्हर करूया. ठीक आहे. बरेचसे स्टुडंट्सचा हा पण डाऊट होता की व्होकॅब्युलरी आम्ही करतो पण आमच्या लक्षात राहत नाही, किंवा न्यूजपेपर्सचे एडिटोरियल्स आम्ही वाचतो पण आम्हाला वाचलेलं कळतच नाही, आणि मग जर कळालंच नाही तर काय करायचं त्याचं आम्ही असं. तर हे बरेचसे डाऊट्स आहेत जे मी आज ॲड्रेस करणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की समजा आजचं सेशन जर का तुम्हाला सगळ्यांना आवडलं, समजा या सेशनचा रिस्पॉन्स चांगला असेल, आणि मला कॉमेंट्सवरून जनरली कळतं किंवा काही लोक जे व्हॉट्सअप करतात, मेलमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्या लोकांच्या रिस्पॉन्सवरून मला जर वाटलं की नाही सगळे मुलं इंटरेस्टेड आहेत समजा, तर आपण हे सेशन्स असे अधूनमधून पुन्हा पुन्हा रिपीट घेत जाऊया, जेणेकरून जे मुलं नंतर जॉईन करत आहेत किंवा ज्यांना रिव्हिजनची गरज आहे किंवा जनरल ब्रशअप सुद्धा आपल्या यांनी होणार आहे. ठीक आहे. सो बेसिकली in today's section what I'm going to do is I have taken 2 or 3 editorial, that is newspaper articles from the Hindu newspaper, and I am going to read them for you, explain them to you and give you some homework exercises. Okay. सो बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करूया न्यूजपेपर्सच्या, की न्यूजपेपर वाचायचे. पहिला प्रश्न तो कोणते वाचायचे. तर ऑब्व्हियस चॉईस असते, मुलं बरेचसे लोकल न्यूजपेपर्समध्ये प्रिफर करतात टाइम्स ऑफ इंडिया वगैरे वाचायला, पण मी टाइम्स ऑफ इंडिया प्रिफर नाही करत, कारण की टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे एडिटोरियल्स आहेत ते इतके फिल्टर्ड आउट चांगल्याने केलेले नसतात, किंवा माझ्या हिशोबाने, मी जनरल नाही बोलत आहे, मी माझ्या आउटलुकनी बोलते. म्हणजे मी माझा आउटलुक का सांगते, कारण की जे एडिटोरियल्स मी मोस्टली हिंदूमध्ये, हितवादमध्ये किंवा इकॉनॉमिक टाइम्समध्ये बघितले आहेत, तसे एडिटोरियल्स जे मोस्टली हेल्प करतात स्टुडंट्सला. ठीक आहे. तर एडिटोरियल्स किंवा न्यूजपेपर रिडिंगसाठी मी प्रिफर करेल की तुम्ही द हिंदू, ठीक आहे, वाटलं तर मी तुम्हाला नाव इथे लिहून दाखवते. ठीक आहे. द हिंदू तुम्ही चेक करा. ठीक आहे. हे बघा, मी इथे तुम्हाला नाव पण लिहून दाखवते, द हिंदू. ओके. हे नाव आहे त्या पेपरचं जे मी तुम्हाला रेकमेंड केलेलं आहे. हा एक पेपर असा आहे जो तुम्ही वाचू शकता न्यूजपेपर्समध्ये. एक दुसरा पेपर जो मी तुम्हाला रेकमेंड करते आहे तो आहे इकॉनॉमिक टाइम्स. ठीक आहे. हा एक दुसरा पेपर आहे जो चांगला आहे. ठीक आहे. हे दोन्ही नॅशनल न्यूजपेपर्स आहेत, तर हे दोन्ही नॅशनल न्यूजपेपर्स तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. किंवा अजून एक सुद्धा न्यूजपेपर आहे, द डेक्कन हेराल्ड. ठीक आहे. हा एक न्यूजपेपर आहे, हा सुद्धा तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. हे तिन्ही न्यूजपेपर्स जे आहेत ते चांगले आहेत. ठीक आहे. आणि मॅगझिन्समध्ये सुद्धा मुलं मला बऱ्याचदा विचारतात की आम्ही मॅगझिन्समध्ये काय वाचू,
तर मॅगझिन्समध्ये मी एक ऑब्व्हियस चॉईस राहतो माझा इंडिया टुडे वाचा. ठीक आहे. इंडिया टुडे हे करंट अफेअर्सवरती बरेचसे त्याच्यामध्ये आर्टिकल्स असतात, स्पोर्ट्सवरती आर्टिकल्स असतात, फिल्म्स, बॉलिवूड, हॉलिवूडवरती सुद्धा आर्टिकल्स असतात. सो तुमचं एंटरटेनमेंट जे आहे ते बऱ्या प्रकारे होऊ शकतं याच्यामध्ये, प्लस तुमचा अभ्यास पण होतो. ठीक आहे. सो इंडिया टुडे एक मॅगझिन असं आहे जे तुम्ही वाचू शकता. दुसरं मॅगझिन मी तुम्हाला रेकमेंड करेल, तुम्ही वाचावं, रीडर्स डायजेस्ट नावाचं एक मॅगझिन आहे. ते सुद्धा मॅगझिन खूप छान आहे. रीडर्स डायजेस्ट आहे त्याचं नाव. तुम्ही ते रीडर्स डायजेस्ट सुद्धा वाचू शकता. ठीक आहे. सो हे हे 3 न्यूजपेपर्स, ओके, 1, 2, 3, हे 3 न्यूजपेपर्स. These newspapers are very good for your studies. So I will definitely recommend these newspapers and a regular and thorough reading of these newspapers. ठीक आहे. आणि मॅगझिन्समध्ये मी 2 मॅगझिन्स रेकमेंड करते आहे, इंडिया टुडे आणि रीडर्स डायजेस्ट. ठीक आहे. दोन्ही न्यूजपेपर्स, जे काही न्यूजपेपर्स मॅगझिन्स मी तुम्हाला सांगते आहे ते सगळे न्यूजपेपर्स आणि मॅगझिन्स कुठे सापडायचे, काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बोलूया सगळ्यात पहिले द हिंदू बद्दल. ठीक आहे. द हिंदू साठी तुम्ही काय करायचं, गुगलवरती जायचं आणि गुगलवरती टाईप करायचं द हिंदू एडिटोरियल. मी तुम्हाला एडिटोरियलचं स्पेलिंग इथे लिहून दाखवते आहे. ठीक आहे. एडिटोरियल, ओके, हे एडिटोरियलचं स्पेलिंग आहे. तिथे लिहायचं द हिंदू एडिटोरियल. ठीक आहे. द हिंदू एडिटोरियल, इकॉनॉमिक टाइम्स एडिटोरियल, डेक्कन हेराल्ड एडिटोरियल असं जर का तुम्ही टाकलं तर तिथे सगळे एडिटोरियल्सचे पानं तुम्हाला डायरेक्टली दिसतील. तुम्हाला पूर्ण न्यूजपेपर चाळायची गरज नाही पडत. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिया टुडे आणि रीडर्स डायजेस्टचं सुद्धा तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन गुगलवरती जाऊन टाईप करू शकता. जरी तुम्हाला रिसेंट इश्यूज नाही मिळाले असं समजून चला इंडिया टुडे आणि रीडर्स डायजेस्टचे, नो प्रॉब्लेम, जस्ट गो बॅक अँड रीड द प्रिव्हियस इश्यूज. ओके, जुने इश्यूज तुम्ही वाचू शकता. तुम्ही फक्त तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही वाचता आहात, राईट. सो इट डझंट मॅटर की ते नवीन आहेत का जुने आहेत. ओके, सो इट्स जस्ट दॅट यू शुड बी इन टच विथ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. ओके, सो हा आपला सगळा मेन उद्देश असणार आहे इथे. ठीक आहे. आज मी आता इथे द हिंदूचे एडिटोरियल्स घेते. ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगितलं माय पर्सनल फेवरेट इज द हिंदू. Okay, so I will recommend everything today that I have taken is from the Hindu. ठीक आहे. मी इथे काय केलंय की एडिटोरियल्स घेतले आहेत आणि ते एडिटोरियल आपण सोबत वाचू. ठीक आहे. एक एक लाईन मी वाचणार आहे, मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, मी त्याचे वोकॅब तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काय एक्सरसाइज करायचा हे सुद्धा मी तुम्हाला समजवणार आहे. ठीक आहे. सो चला तर आपण बघूया. आता बघा, हे एडिटोरियल, फर्स्ट एडिटोरियल आहे आपलं, रूल्स अँड रूलर्स ऑन सोशल मीडिया कर्ब्स. ठीक आहे. आता बघा, हा आपला एक आर्टिकल आहे, मला डेट नाही आठवत, बट आय थिंक हे 26 मेचं आर्टिकल आहे. ठीक आहे. 26 मेला हे आर्टिकल आलं होतं, म्हणजे काल किंवा परवाचंच असेल बहुतेक, 25 किंवा 26चं असेल. ठीक आहे. सो द पॉइंट इज, मी तुम्हाला एडिटोरियल वाचायला सांगते. मी का सांगते किंवा न्यूजपेपर्स तुम्हाला वाचायला सांगतात तर का सांगतात याचा आपण कधी विचार केलाय का? आता बघा, जेव्हा तुम्ही न्यूजपेपर्स वाचता तेव्हा आपण काय करतो ना, आपण हेडलाईन वाचतो आणि समजा न्यूज इंटरेस्टिंग असेल तर आपण वाचतो, नाही तर वाचतच नाही इंटरेस्टिंग, राईट. सो बेसिकली आपण काय करतो, स्पोर्ट्स पेजेस किंवा जे ब्रेकिंग न्यूज पेजेस असतात किंवा बिझनेस पेजेस असतात, तर आपण काय करतो, या पेजेसवरती जातो अँड वी रीड द हेडलाईन. इफ वी like the headline, then we go ahead and read the article. But if we don't like the headline, we ignore it, right? आपण काय करतो, हेडलाईन वाचतो, अच्छा कळाली का आपल्याला हेडलाईन, ओके, मग इंटरेस्टिंग वाटतंय का तर वाचायचं, नाही तर सोडून द्यायचं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला रेकमेंड करते आहे की तुम्ही काय करा, एडिटोरियल्स वाचा. ठीक आहे. एडिटोरियल्सची खासियत ही असते की एडिटोरियल्समध्ये ना तुम्हाला हेडिंगवरून मोस्टली पूर्ण आर्टिकलची आयडिया येत नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय असते की बऱ्याचदा हेडिंग काहीतरी वेगळं असतं पण आर्टिकलमध्ये काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं. म्हणजे काय की ते एक फक्त सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं तुमच्या त्या आर्टिकलचं. ठीक आहे. तर इट इज अ व्हेरी गुड स्किल. कशासाठी गुड स्किल आहे बघा, तुम्हाला पॅरेग्राफमध्ये ना एक प्रश्न येतो. ठीक आहे, हेडिंग, ओके, किंवा टायटल ज्याला तुम्ही म्हणता. ओके, हेडिंग किंवा
टायटल. तर हेडिंग किंवा टायटल ते लोक म्हणतात ना की व्हॉट शुड बी द टायटल ऑफ द गिव्हन पॅसेज, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पॅसेज पूर्ण वाचावा लागतो. मग ऑप्शन्स वाचून आपण ठरवतो की टायटल कोणतं असणार आहे. पण मग ते टायटल योग्य का आहे हे आपल्याला जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एडिटोरियल्स वाचणं गरजेचं आहे. तुम्ही एडिटोरियल्स जेव्हा वाचता तेव्हा त्याच्या हेडिंग सोबत तुम्ही ती पूर्ण आर्टिकल वाचल्यावर तुम्हाला कळतं की हे हेडिंग योग्य का आहे ते, ठीक आहे. आणि आता जेव्हा तुम्ही घरी वाचाल त्यावेळेला काय करायचं की इफ यू हॅव स्टार्टेड टू रीड वन आर्टिकल, ओके, तुम्ही सुरुवात केलेली आहे, तर मोस्टली तुम्ही जर का बघाल ना तर एडिटोरियल्सचे जे पॅरेग्राफ्स असतात ना ते असे मोठे मोठे पॅरेग्राफ्स असतात, ते असे छोटे छोटे आपल्या पॅसेज सारखे पॅरेग्राफ नसतात त्याच्यामध्ये. तर काय करायचं की 3-4 लाईन झाल्या त्या वाचून की आपण आपली एक त्या 4-5 लाईन बद्दल आपल्याला काय वाटतं किंवा आपल्याला काय कळालं ते सुद्धा आपण पटकन बाजूला लिहून ठेवायचं. हा तुमचा एक्सरसाइज आहे, सॉर्ट ऑफ होमवर्क समजा, ठीक आहे. होमवर्क याच्यासाठी म्हणते मी की दिस ऍक्टिव्हिटी विच आय एम सजेस्टिंग यू शुड बी डन व्हेरी केअरफुली म्हणजे कसं एकदम शांत चित्ताने निवांत डोक्याने करा ही ऍक्टिव्हिटी. आणि असं नका समजू की यार किती टाइमपास करून एडिटोरियलमध्ये, मग मी ऍक्च्युअल अभ्यास कधी करणार. जर का तुम्ही एडिटोरियल्स वाचता आहात तर तुम्हाला ऍक्च्युअल अभ्यास करायला कमी वेळ लागणार आहे, ओके. मग जर ऍक्च्युअल अभ्यास करायला तुम्हाला कमी वेळ लागणार आहे तर मग काय हरकत आहे ना थोडंसं अजून आपण हे करायला, त्याच्यामध्ये थोडंसं अजून जर का आपल्याला वेळ मिळत असेल तर आपण करायला काय हरकत आहे ते, ठीक आहे. मी हे सगळं मिटवून देते आहे, मला इथे दुसरी पण गोष्ट लिहायची आहे कारण की, ओके. सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं, आपण 4-4, 5-5 ओळी जेव्हा वाचतो तेव्हा त्या 4-4, 5-5 ओळीतून आपल्याला काय कळलं आहे हे शांतपणे विचार करून लिहून ठेवायचं. यांनी काय होणार आहे ना की तुमची आकलन शक्ती वाढते. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कॉम्प्रिहेन्शन, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, बरोबर आहे. पण कधी तुम्ही कॉम्प्रिहेन्शन या शब्दाचा अर्थ पाहिला आहे का, ठीक आहे. कॉम्प्रिहेंड हा त्याचा व्हर्ब फॉर्म आहे, ठीक आहे. आणि कॉम्प्रिहेन्शन, ठीक आहे, हा तुमचा नाउन फॉर्म आहे आणि हा तुमचा व्हर्ब फॉर्म आहे. मग व्हर्ब फॉर्म आणि नाउन फॉर्म, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, जी दिलेली माहिती आहे तुम्हाला ती कॉम्प्रिहेन्शन असते. आणि कॉम्प्रिहेंड करणे म्हणजे काय, तर समजून घेणे, आकलन करणे त्या गोष्टीचं, ठीक आहे. तर आपल्याला बेसिकली काय करायचंय, कॉम्प्रिहेंड करायचं आहे, ओके. कॉम्प्रिहेंड करायचंय. मग कॉम्प्रिहेंड करायचं म्हणजे काय, समजून घ्यायचंय. आणि जेव्हा तुम्ही एडिटोरियल्स वाचता तेव्हा होतं काय की काय काय तुमचं इम्प्रूव्ह होतं बघा. मी तुम्हाला तेही हळूहळू समजावून सांगते, ठीक आहे. काय काय स्किल सेट तुम्हाला मिळणार आहे जेव्हा तुम्ही एडिटोरियल्स वाचणार आहात, त्याच्यातून आपण ते एक बघूया, ठीक आहे. नंबर 1 तुमचं जसं की मी म्हटलं की तुमचं वाढणार आहे अंडरस्टँडिंग, समजून घेणे, आकलन शक्ती, राईट. दुसरी गोष्ट जी आहे जी चांगली होणार आहे त्याच्यातून, ती दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं त्याच्यामुळे लॉजिकली थिंक करायचं अबाउट द गिव्हन पॅसेज. हा पॅसेज ऑथरनी का लिहिला आहे, त्याचा काय उद्देश आहे, तो आपल्याला एक्झॅक्टली काय सांगायचा प्रयत्न करतो आहे याच्यातून, त्याला काय म्हणायचं आहे, त्याच्या काय आर्ग्युमेंट्स आहे, तो रागात आहे का की तो शांतपणे लिहितोय, तो पॉझिटिव्हली लिहितोय की तो निगेटिव्हली लिहितो आहे, तो कन्फ्युज्ड आहे का, तो ठाम आहे का, हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे, ठीक आहे, त्या रायटर विषयी. जेव्हा तुम्हाला हे सगळे प्रश्न त्या रायटर विषयी, त्या आर्टिकलच्या रायटर विषयी पडतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपण आपोआपच लॉजिकल थिंकिंग करायला लागलो आहोत. जसं की मी आधीपासून तुम्हाला सांगत आली आहे की इंग्लिश लँग्वेजला तुम्हाला लॉजिकली बघायचं आहे, रिझनिंग सारखं बघायचं आहे, ठीक आहे. तर तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढेल, ठीक आहे. थर्ड वाढेल तुमची ॲनालिटिकल स्किल. ॲनालिटिकल स्किल म्हणजे काय, दिलेल्या पॅसेजचा चोथा पाडायचा. सिम्पल. चोथा पाडायचा म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला लॉजिकल थिंकिंग मध्ये सांगत होती की ऑथरला काय म्हणायचंय, मग तो असं का म्हणतोय, तो हाच शब्द का वापरतोय, त्याला काय म्हणायचंय, हे जे सगळे आहे हळूहळू स्टेप बाय स्टेप त्या वाक्यांचं, त्या पॅरेग्राफचं ॲनालिसिस करायचं, म्हणजे तुमची ॲनालिटिकल स्किल पण वाढणार आहे, ठीक आहे. आणि ऑफकोर्स लास्ट बट नॉट द लिस्ट तुमची वोकॅबलरी वाढणार आहे. हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, राईट, ओके. सो वोकॅबलरी वाढणार आहे. आणि अजून सुद्धा एक माझा याच्यामध्ये हिडन उद्देश असा असतो
की बऱ्याच मुलांना ना इंग्लिश कळतं, इंग्लिश वाचता येतं, इंग्लिश लिहिता येतं, त्यांचं ग्रामर पण खूप पक्क असतं, मग त्यांना इंग्लिश बोलताना प्रॉब्लेम होतो. का बोलताना प्रॉब्लेम होतो तुम्हाला? कारण की बोलताना ना तुम्हाला खूप पटकन थिंक करून, पटकन शब्द वापरून तुम्हाला पटकन ते बोलावे लागतात. यू हॅव टू थिंक क्विकली ॲट युअर फीट अँड से दोज वर्ड्स, राईट? सो बेसिकली दिस इज व्हॉट इज द मेन प्रॉब्लेम वेन यू स्टार्ट टू स्पीक इंग्लिश, राईट? मग बेसिकली तुमची ना स्पोकन इंग्लिश आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, स्पोकन इंग्लिश ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा स्किल तुमची इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, सो बेसिकली जेव्हा मी हा एक्सरसाइज सगळ्यांना रेकमेंड करते तेव्हा माझे हे 5 उद्देश असतात. ठीक आहे, की हे 5ही उद्देश तुमचे सॉल्व्ह होणार आहेत, तुमचे 5ही गोष्टी साध्य होणार आहेत एका ऍक्टिव्हिटीमुळे फक्त, दॅट इज एडिटोरियल रीडिंग. ओके, सो just take care to think about all these things before starting your studies. Okay, and please don't take it lightly. ठीक आहे, चला तर मग पुढे जाऊया. आता आपण ऍक्च्युअली आर्टिकल वाचायला सुरुवात करूया. बरीच प्रस्तावना झाली आहे आज आपली या गोष्टीसाठी. आणि जसं की मी मुलांना आधी पण सांगितलं होतं की मी एडिटोरियल वरती लेक्चर घेणार आहे. समजा या लेक्चरमध्ये मुलांना असं वाटलं की नाही मॅडम अजून आम्हाला थोडं अजून एक्सप्लेनिंग हवं आहे या गोष्टीच्या बाबतीत, तर याच्या नंतरचं जे लेक्चर आहे ते मी व्होकॅब्युलरीवरती घेणार आहे. मे बी 2 लेक्चर्स व्होकॅब्युलरीवरती घेऊ आपण, 2 किंवा 3. आणि मग मध्ये समजा तुम्ही म्हटलं की नाही अजून एक आम्हाला एडिटोरियलचं हवं आहे, तर आपण अजून एक एडिटोरियलचं सुद्धा लेक्चर करू शकतो. ओके, सो लेट्स गो अहेड अँड स्टार्ट द आर्टिकल नाउ. आता बघा, रूल्स अँड रूलर्स ऑन सोशल मीडिया कर्ब. आता इथे बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथेच आलेला आहे, कर्ब. कर्ब म्हणजे काय? थांबवणे. कर्ब म्हणजे काय? थांबवणे. ठीक आहे, तर कर्ब म्हणजे थांबवणे. आता बॅन म्हणू शकतो का आपण? बॅन म्हणू शकतो, किंवा तुम्ही याच्यासाठी अजून एक शब्द वापरू शकता, तो म्हणजे रिस्ट्रिक्शन. ठीक आहे, रिस्ट्रिक्शन. रिस्ट्रिक्शन म्हणजे थांबवणे. ठीक आहे, काहीतरी अडथळा घालणे, म्हणून त्याला आपण रिस्ट्रिक्शन म्हणूया. ओके, चला तर सुरुवात करूया आता. इट डज सीम दॅट मोस्ट if not all global social media giants will miss complying with the new IT rules of intermediaries which come into effect today. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की सगळे नाही पण बरेचसे सोशल मीडिया जायंट्स जे आहे, सोशल मीडिया जायंट्स म्हणजे सोशल मीडियातल्या मोठ्या मोठ्या कंपनीज जसं की फेसबुक, गुगल, याहू, ट्विटर, व्हॉट्सअप, हे सगळे सोशल मीडियातल्या कंपनीज आहेत या, राईट? सो विल मिस कंप्लाइंग. आता बघा इथे अजून एक शब्द आलाय, तुम्ही बघत असाल तर, कंप्लाइंग. ठीक आहे, कंप्लाइंग म्हणजे काय? टू लिसन किंवा ओबे. ठीक आहे, टू लिसन किंवा ओबे म्हणजे काय की समजा तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगताय तर तुम्ही ते ऐकायचं, त्याला नाही म्हणायचं नाही. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? तुम्ही कंप्लाय करणार आहात. ओके, सो ऐकणे. सो विल मिस कंप्लाइंग विथ द न्यू IT रूल्स ऑफ इंटरमिडियरीज. इंटरमिडियरीज म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या ऍक्ट करतात त्या, विच कम इन टू इफेक्ट टुडे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे नाही पण बरेचशा सोशल मीडिया कंपनीज ज्या आहे, जे काही नवीन रूल्स येणार आहेत किंवा आले आहेत ते लोक ऐकणार नाही आहेत. आता ते का नाही ऐकणार आहेत तर ते आता पूर्ण आपलं आर्टिकल आहे. म्हणजे आपल्याला बेसिकली पहिल्या सेंटेन्सवरून आयडिया आलेली आहे की हे जे आर्टिकल आहे हे कशाबद्दल आहे, तर सोशल मीडियावरती जे काही नियम आता बदलले गेले आहेत गव्हर्नमेंटनी किंवा त्यांच्यावर जे काही रिस्ट्रिक्शन्स लावले आहेत त्याच्यावरती हा पॅसेज आहे. ओके, सो इट वुड बी अनफॉर्च्युनेट इफ दिस non-compliance. आता बघा, कंप्लायन्स म्हणजे तेच परत ओबेईंग. हा इथे ING लावलेला आहे, हा वर्ब फॉर्म आहे. इथे IANS लावलेला आहे, हा नाउन फॉर्म आहे. हे ठीक आहे, मी इथे तुम्हाला लिहून पण देते की हा जो आहे हा आहे वर्ब फॉर्म आणि कंप्लायन्स जो आहे तो आहे तुमचा नाउन फॉर्म. ठीक आहे, वर टू ट्रिगर अ फर्दर वर्सनिंग of the already poor relationship between some social media players and the government. आता पहा, त्यांनी काय म्हटलंय की समजा
त्या सोशल मीडिया कंपनीजनी सरकार काय म्हणते आहे जर का ते ऐकलं नाही तर त्यांचे जे अगोदरच खराब झालेले संबंध आहेत ते अजून खराब होतील असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा त्यांनी काय म्हटलंय बघा, वर टू ट्रिगर अ फर्दर वर्सनिंग म्हणजे अजून खराब होतील त्यांचे संबंध. ठीक आहे, कोणासोबत खराब होतील? मीडिया प्लेयर्स आणि गव्हर्नमेंटमध्ये. बघा त्यांनी इथे पण दिलेलं आहे, सोशल मीडिया प्लेयर्स अँड द गव्हर्नमेंट. ठीक आहे, द न्यू रूल्स वर इंट्रोड्युस्ड इन फेब्रुवारी अमंग अदर थिंग्स दे रिक्वायर. आता बघा इथे अमंग अदर थिंग्स म्हणजे इथून आहे ना आपल्या ऍक्च्युअल पॅसेजला आता सुरुवात झालेली असं आपण म्हणूया. आतापर्यंत इथून इथपर्यंत जी होती ना ती फक्त प्रस्तावना होती की हा पॅरेग्राफ हा पॅसेज कशाबद्दल आहे. आता इथून जी आहे ती आपली ऍक्च्युअल पॅसेज सुरू झालेला आहे. आता अमंग अदर थिंग्स म्हणजे आता एक्झॅक्टली कोणते नियम आहेत ते सगळं त्यांनी इथून हळूहळू दिलेले आहेत. आता अमंग अदर थिंग्स दे रिक्वायर the bigger social media platforms which the rules referred to as significant social media intermediaries to adhere to a vastly tighter set of rules within 3 months which ended on 25th May. म्हणजे सरकारने काय म्हटलं त्यांना की तुम्ही जे प्लॅटफॉर्म्स देता आहेत त्याच्यामध्ये जर का जेवढा मोठा तुमचा प्लॅटफॉर्म असेल तेवढेच तुम्हाला जे काही नवीन नियम आहेत ते सगळे नवीन नियम तुम्हाला आता त्या नवीन नियमांचं पालन करावं लागेल आणि ते पालन तुम्हाला 3 महिन्यात करायचं आहे, ज्याची मुदत होती 25 मे पर्यंत. ठीक आहे, त्याची मुदत जर का 25 मे पर्यंत होती तर त्या आता ती मुदत संपली. आता त्या मुदतीनंतर काय होणार किंवा मुदत संपताना काय होईल, मग सरकार काय विचार करते आहे, सोशल मीडिया जायंट्स काय विचार करतायत, हे सगळं आता आपल्या पॅसेजमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, त्याच्यात अगोदर इथे एक शब्द आहे बघा, अडियर. ओके, अडियर म्हणजे काय, कोणाला आयडिया आहे का? अडियर म्हणजे टू स्टिक किंवा फॉलो. आय थिंक मी तुम्हाला इथे लिहून देते. ठीक आहे, परत एकदा, अडियर म्हणजे टू स्टिक किंवा फॉलो. ठीक आहे, अडियर म्हणजे टू स्टिक किंवा फॉलो, पालन करणे. अडियर म्हणजे पालन करणे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. टू अडियर अ व्हास्टली टायटर सेट ऑफ रूल्स म्हणजे आधी जे रिस्ट्रिक्शन्स होते ना किंवा आधी जे रूल्स होते त्याच्यापेक्षा पण जास्त टाईट रूल्स आता सरकारने बनवलेले आहेत. ओके, नेक्स्ट, दे रिक्वायर दीज प्लॅटफॉर्म्स टू अपॉइंट चीफ कंप्लायन्स ऑफिसर्स इन ऑर्डर टू मेक शुअर द रूल्स आर फॉलोड, नोडल ऑफिसर्स टू कोऑर्डिनेट विथ लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज अँड ग्रीव्हन्स ऑफिसर्स. आता इथपर्यंत जर का तुम्ही पॅसेज म्हटलं तर इथपर्यंतच्या पॅसेजमध्ये आपल्याला काय म्हटलंय, आता मी या वाक्याचा अर्थ पहिले तुम्हाला सांगते की त्या नियमानुसार त्यांना काय काय करावं लागणार आहे, तर चीफ कंप्लायन्स ऑफिसर्स पाळावे लागणार आहे, म्हणजे त्यांना नियुक्त करावे लागणार आहे. हे नियम पाळावे लागणार त्यांना की त्यांना चीफ कंप्लायन्स ऑफिसर हे नियुक्त करावे लागतील, नोडल ऑफिसर्स नियुक्त करावे लागतील आणि ग्रीव्हन्स ऑफिसर्स. आता कंप्लायन्स ऑफिसर म्हणजे काय की ते एन्श्युअर करतील की सरकारचे नियम पाळले जात आहेत की नाही. नोडल ऑफिसर्स काय करतील, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज. आता बघा, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज म्हणजे काय, ज्या एजन्सीज लॉ फॉलो करायला मदत करतात, म्हणजे सीबीआय, सीआयडी, पोलीस, नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी, रॉ, हे सगळे काय आहेत, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत. ठीक आहे, आणि ग्रीव्हन्स ऑफिसर्स. आता बघा इथे एक शब्द आहे ग्रीव्हन्स. ग्रीव्हन्स म्हणजे काय, कोणाला आयडिया आहे का? हे बघा मी इथे लिहून देते तुम्हाला. ग्रीव्हन्स म्हणजे कंप्लेंट. ठीक आहे, ग्रीव्हन्स म्हणजे कंप्लेंट. ठीक आहे, काहीतरी तुम्हाला तक्रार असेल तर ती तक्रार म्हणजे ग्रीव्हन्स असणार आहे. ठीक आहे, तर ग्रीव्हन्स ऑफिसर्स. ठीक आहे, आता समजा आपण इथपर्यंत बघायचं झालं तर या पॅसेजमध्ये काय काय दिलेलं आहे बघूया आपण. ठीक आहे, इथपर्यंत समजा आपल्याला फॉलो करायचं आहे की या पॅसेजमध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट त्यांनी काय मेन्शन केलेला आहे की न्यू रूल्स आहेत. ठीक आहे, ते न्यू रूल्स फॉलो करायची मुदत किती आहे, 3 months. ओके, जे की होती 25 मे पर्यंत. ओके, हे आहे 3 months. त्या रूल्समध्ये, सॉरी इथे मी नंबर चुकीचा दिला, त्या रूल्समध्ये त्यांनी अजून काय दिलेलं आहे की न्यू रूल्स जे आहे
ते जास्त स्ट्रिक्ट आहेत ओल्ड रूल्स पेक्षा. ठीक आहे, मी हे सिम्बॉल वापरते आहे स्ट्रिक्ट साठी. ओके, न्यू रूल्स आर मोर स्ट्रिक्ट देन द ओल्ड रूल्स. ठीक आहे, हे त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे आपल्याला. चला तर आता पुढे जाऊया. अनदर रूल requires messaging platforms such as WhatsApp to trace problematic messages to its originators, raising uneasy questions about how services that are end-to-end encrypted can adhere to this. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय त्या नियमांमध्ये की समजा व्हॉट्सअपवर आता आपण बऱ्याचदा बघतो की काही प्रॉब्लेमॅटिक पोस्ट लोक फॉरवर्ड करत जातात, मग त्याच्यामुळे कधी दंगे होऊ शकतात किंवा काही टेररिस्ट लोक ती इन्फॉर्मेशन वापरू शकतात किंवा काही स्कीम्स ते लोक असे सांगतात. तर त्यांचं काय म्हणणं आहे सरकारचं आता की असे मेसेजेस जे असणार आहेत ना ते तुम्ही आम्हाला सांगायचे की कुठून आले. हे बघा त्यांनी म्हटलेलं आहे इथे की टू ट्रेस द प्रॉब्लेमॅटिक मेसेजेस टू इट्स ओरिजिनेटर्स. म्हणजे काय की ते कुठून आले हे तुम्ही ट्रेस करा. आता जर त्यांनी व्हॉट्सअपला असं म्हटलं की ते कुठून आले हे तुम्ही ट्रेस करा तर मग प्रॉब्लेम आहे ना. व्हॉट्सअप काय म्हणते की आम्ही तुम्हाला कम्प्लीट प्रायव्हसी देणार, कोणाला कळणार नाही की तुम्ही कुठून मेसेज करता, कसा करता. एंड टू एंड एन्क्रिप्शन असणार आहे, इथे बघा दिलेलं आहे त्यांनी एंड टू एंड एन्क्रिप्शन असणार आहे. मग एंड टू एंड एन्क्रिप्शन आणि ट्रेस प्रॉब्लेमॅटिक मेसेजेस हे अपोजिट झाले, कॉन्ट्रडिक्शन झालं. राईट, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर पासून सांगते कॉन्ट्रडिक्शन. सो हे कसं करणार मग आता. या अशा कॉन्ट्रडिक्शन्समुळे आपले जे नियम आहेत, सरकारचे जे नियम आहेत ते सोशल मीडिया जायंट्स फॉलो करू शकत नाहीये. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया. There are indeed many problems with the new rules, not the least of which is the manner in which they were introduced without much public consultation. म्हणजे नवीन नियमांमध्ये ना भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहे. आता त्याच्यातला त्यांनी एक प्रॉब्लेम असा दिलाय की सरकारने ना पब्लिकला कन्सल्टच केलं नाही, म्हणजे विचारलंच नाही की हे नियम आम्ही अप्लाय करू का किंवा हे नियम असायला हवेत का की नको. हा, नेक्स्ट. There has also been criticism about bringing in a plethora of new rules that ought to be normally triggered only via legislative action. आता पहा त्यांनी नवीन प्रॉब्लेम काय सांगितलंय, क्रिटिसिझम. त्या रूल्स बद्दलचं क्रिटिसिझम काय आहे की त्यांनी काय केलंय, न्यू इन अ प्लिथोरा ऑफ न्यू रूल्स. आता बघा प्लिथोरा, प्लिथोरा म्हणजे काय, अबंडन्स. ओके, किंवा प्लेंटी, प्लेंटी खूप सारे. ओके, अबंडन्स किंवा प्लेंटी खूप सारे. ओके, तर प्लिथोरा ऑफ न्यू रूल्स दॅट ऑट टू बी नॉर्मली ट्रिगर्ड. दॅट ऑट टू बी म्हणजे जे नॉर्मली होतात, ठीक आहे, ट्रिगर होतात लेजिस्लेटिव्ह ऍक्शनमुळे, म्हणजे काही सरकारी कारवाईमुळे. सरकारी कारवाई म्हणण्यापेक्षा काही कायदेशीर कारवाई. जे रूल्स कायदेशीर कारवाईनी केले गेले पाहिजे ते सरकार म्हणते की तुम्ही नॉर्मली करा विदाऊट एनी कायदेशीर कारवाई. म्हणून सोशल मीडिया कंपनीजला प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीशी. ओके, सो नेक्स्ट. ओके, बट नॉन कम्प्लायन्स कॅन मेक थिंग्स वर्स. आता बघा इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट आहे इकडे आपला. काय टर्निंग पॉइंट आहे तर ऑथर म्हणतो आहे बट. ठीक आहे, आता पहा त्यांनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये म्हटलं होतं रूल्स काय आहे, त्या रूल्स मधले प्रॉब्लेम्स काय आहे आणि सरकारनी काय करायला हवं होतं. ठीक आहे, आपण इथे परत एकदा इम्पॉर्टंट लिहून घेऊया अजून. आता मी हे नवीन इन्फॉर्मेशन कोलेक्ट करते पूर्ण इथे. ठीक आहे, आपण नवीन इन्फॉर्मेशन कोलेक्ट करूया आता इथे. तर फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, तर न्यू रूल्स. ठीक आहे, प्रॉब्लेम्स इन न्यू रूल्स. ओके, आणि थर्ड गोष्ट त्यांनी म्हटलेली आहे क्रिटिसिझम. क्रिटिसिझम, क्रिटिसिझम झालेलं आहे ना नवीन रूल्सचं, तर क्रिटिसिझम ऑफ न्यू रूल्स. ठीक आहे, हा आपला आहे फर्स्ट पॅरा. ओके, दिस इज आवर फर्स्ट पॅराग्राफ. नाउ गो अहेड.
ओके, हा झालेला आहे आपला आता सेकंड पॅराग्राफ सुरू करूया. बट नॉन कम्प्लायन्स कॅन ओनली मेक थिंग्स वर्स, especially in a situation in which the relationship between some platforms such as Twitter and the government seems to have broken down. पण त्यांनी काय म्हटलं, चला आता नियमांबद्दल बोललो, पण समजा तुम्ही ते नियम नाही ऐकले किंवा त्या नियमांचं पालन नाही केलं तर काय होईल? तर काय होईल की फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलं ट्विटर अँड गव्हर्नमेंट, ट्विटर आणि सरकारमध्ये ऑलरेडी काही कॉन्फ्लिक्ट झालेले आहेत. त्या कॉन्फ्लिक्ट्समुळे त्यांच्यातलं रिलेशनशिप आधीच खराब आहे किंवा ब्रोकन डाऊन म्हटलेलं आहे त्यांनी सरळ सरळ. ठीक आहे. द लेटेस्ट स्टँड ऑफ, आता बघा इथे त्यांनी हा शब्द वापरला आहे स्टँड ऑफ. सापडला का तुम्हाला? स्टँड ऑफ. स्टँड ऑफ म्हणजे काय? टफ, लढाई. ओके, स्टँड ऑफ म्हणजे लढाई. सिंपल. द लेटेस्ट स्टँड ऑफ बिटवीन देम ओव्हर ट्विटर टॅगिंग सर्टन पोस्ट्स बाय बीजेपी स्पोक्स पीपल ॲज मॅन्युप्युलेटेड मीडिया हॅज इव्हन रिझल्टेड इन द दिल्ली पोलीस व्हिजिटिंग द कंपनीज ऑफिसेस. आता त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की सरकारचे आणि मीडियाचे रिलेशन्स का खराब आहेत ते. तर ट्विटरने काय केलं, बीजेपीच्या कुठल्या तरी स्पोक्स पर्सनचे जे स्टेटमेंट्स होते त्याला मॅन्युप्युलेटेड मीडिया असं म्हटलं. त्याला काय म्हटलं त्यांनी? मॅन्युप्युलेटेड मीडिया असं म्हटलं. त्याच्यामुळे दिल्ली पोलीस जे आहे ते कंपनीच्या ऑफिसेसमध्ये सुद्धा त्यांनी धाड पाडली होती. ठीक आहे. आता बघा, सेपरेटली द गव्हर्नमेंट हॅज बीन फायटिंग व्हॉट्सअप ओव्हर इट्स न्यू प्रायव्हसी पॉलिसी. बापरे, त्याच्याबद्दल तर किती काही झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी रागारागात व्हॉट्सअप सोडून दिलं, टेलिग्रामवर गेले, राईट. खूप काही झालेलं आहे त्याच्यावरती ऑलरेडी. सो हा मुद्दा आय गेस सगळ्यांनाच माहिती आहे. तर लढाई व्हॉट्सअपची आणि गव्हर्नमेंटची तर ऑलरेडी सुरू आहे त्यांच्या प्रायव्हसी रूल्सवरून. ठीक आहे. आता बघा, व्हॉट एव्हर द बॅक स्टोरी. बॅक स्टोरी म्हणजे काय? पूर्वकथा. बॅक स्टोरी म्हणजे पूर्वकथा. ठीक आहे. आपल्याला प्रीकॅप मिळतो ना, रिकॅप म्हणतो आपण, राईट. तसं बॅक स्टोरी. ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट दॅट सोशल मीडिया कंपनीज फाईट द न्यू रूल्स इन अ कोर्ट ऑफ लॉ इफ दे फाइंड देम टू बी प्रॉब्लेमॅटिक. त्यांचं असं म्हणणं आहे की समजा त्या सोशल मीडिया कंपनीजला हे सगळे नियम जर का प्रॉब्लेमॅटिक वाटत असतील तर त्यांनी हे सरळ कोर्ट ऑफ लॉ मध्ये न्यायला पाहिजे, म्हणजे कायदेशीररित्या त्याच्यावरती त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. The other option, that of engaging with government, may not work in these strained times. आता त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एकतर तुम्ही कायदेशीररित्या म्हणजे सरकारला चॅलेंज करा किंवा दुसरं म्हणजे सरकार सोबत बसून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, राईट. तर एंगेजिंग विथ गव्हर्नमेंट म्हणजे काय? हे बघा, इथे त्यांनी म्हटलं एंगेजिंग विथ गव्हर्नमेंट. एंगेजिंग विथ गव्हर्नमेंट म्हणजे काय? सरकारसोबत बसून ऍड्रेस करा ते प्रॉब्लेम समोरासमोर बसून. ठीक आहे. बट स्टोन वॉलिंग ऑन द क्वेश्चन ऑफ कम्प्लायन्स. आता पहा, स्टोन वॉलिंग. स्टोन वॉलिंग म्हणजे काय? हटवादीपणा करणे. स्टोन वॉल. ओके, स्टोन वॉल म्हणजे ही स्टोन वॉल आहे आणि तुम्ही याला धड 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 मारतात. काही होणार आहे त्यांनी? काहीच नाही होणार आहे. हटवादीपणा करणे स्टोन वॉलिंग म्हणजे. ठीक आहे. बट स्टोन वॉलिंग ऑन द क्वेश्चन ऑफ कम्प्लायन्स कॅन नेव्हर बी जस्टिफाईड इवन इफ इट इज assumed that the US government has their back. म्हणजे काय की फेसबुक, व्हॉट्सअप या मोस्टली अमेरिकन कंपनीज आहेत. जरी युएस त्यांच्या पाठीशी उभी आहे तरी सुद्धा हे नियम कम्प्लिटली मान्य न करणे, असा हटवादीपणा करणे हे या कंपनीच्या हिताचं नाही आहे, असा या वाक्याचा अर्थ होतो. फेसबुक ऑन इट्स पार्ट हॅज मेड ऑल द राईट नॉइजेस. त्यांनी काय म्हटलं? फेसबुकने बऱ्यापैकी बरोबर ठिकाणी आपला आवाज चढवला आहे. It has said that it aims to comply with the new rules but also needs to engage with the government on a few issues. त्यांनी काय केलं? एक हात दिला, एक हात घेतला, राईट. म्हणजे मी तुमचं हे काम करतो, तुम्ही मला या कामामध्ये साथ द्या. मी नवीन रूल्स फॉलो करतो पण तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. सिम्पल. ओके. What is important is that the genuine concerns of social media companies are taken on board. म्हणजे काय? त्यांचे काही सोशल मीडिया कंपनीजचे काही ऍक्च्युअली खरोखरी प्रॉब्लेम्स असू शकतात. ते प्रॉब्लेम्स जर का तुम्ही सरकारशी चर्चा केली तर ते पुढे येतील. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम इश्यूज अबाउट द रूल्स, there have been problems about creating conditions for compliance during pandemic. म्हणजे रूल्स इश्यू तर केले आहे पण ते मान्य किंवा त्याचं पालन करण्यासाठी सुद्धा सोशल मीडिया कंपनीजला या कोविडमुळे प्रॉब्लेम्स येतात आहे. ॲज रिपोर्टेड बाय द हिंदू, 5 industry bodies including CII, FICCI and US India Business Council have sought an extension of 6 to 12 months for compliance. म्हणजे त्यांनी म्हटलं की तुमच्या नियमांचं पालन करण्यासाठी आम्हाला 6 ते 12 महिन्यांची मुदत द्या. ठीक आहे.
This is an opportunity for the government to hear out the industry and also shed its high-handed way of rule making. आता इथे बघा खूप इम्पॉर्टंट गोष्ट ऑथर सांगतोय. ठीक आहे, कशी सांगतोय बघा तो, हाय हँडेड वे ऑफ रूल मेकिंग. ठीक आहे, आता ही अपॉर्च्युनिटी आहे. जेव्हा त्यांनी एक्सटेन्शन मागितलं आहे तर ही अपॉर्च्युनिटी आहे. कोणासाठी आहे? सरकारसाठी, की त्यांनी त्या इंडस्ट्रीचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम समजून घ्यावे आणि स्वतःची मनमानी बंद करावी. हे पहा, हाय हँडेड म्हणजे काय? स्वतःला उच्च समजणे. हाय हँडेड, दिस इज हाय हँडेड. ओके, वे ऑफ रूल मेकिंग म्हणजे ते नियम कसे बनवतात आहे, तर सगळं काही आम्ही बोलणार तेच होणार, या टाईपमध्ये ते नियम बनवून राहिले. आता बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या पूर्ण पॅसेजमध्ये ऑथरला काय वाटतं हे या लास्ट लाईनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, हाय हँडेड वे. ओके, आणि अजून एक बघा, इथे त्यांनी म्हटलेलं आहे लास्ट. ओके, क्रिटिसिझम बघा, हे जे वाक्य आहे, क्रिटिसिझम अबाउट ब्रिंगिंग इन अ प्लिथोरा ऑफ न्यू रूल्स दॅट ऑट टू बी नॉर्मली ट्रिगर्ड. आणि हे बघा, त्यांनी असं पण म्हटलंय की दे वर इंट्रोड्यूस म्हणजे काय, रूल्स वर इंट्रोड्युस्ड विदाउट मच पब्लिक कन्सल्टेशन. हे 3 वाक्य जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते की ऑथर गव्हर्नमेंटच्या फेवरमध्ये नाही आहे. ओके, त्याला असं वाटतं की सरकारने स्वतःला उच्च समजून नियम बनवणे बंद करावे. म्हणजे तो ओव्हरऑल जो त्याचा टोन आहे, टोन म्हणजे काय, त्याची बोलायची, त्याची लिहायची लकब, ती लकब जी आहे त्याच्यामधून आपल्याला हे कळतं आहे दॅट द टोन ऑफ द ऑथर इज रिबेलियस. रिबेलियस म्हणजे तो या सगळ्याचा काय म्हणतात त्याला, क्रिटिसिझम करतोय. ही इज नॉट इन फेवर. ओके, सो आता बघा, सेकंड पॅरेग्राफ मध्ये मेन आपल्याला गोष्टी काय कळल्या आहेत. ओके, की इथे त्यांनी बघा पहिल्या पार्टमध्ये असं म्हटलेलं आहे की ऑनगोईंग वॉर. ठीक आहे, ऑनगोईंग वॉर, कोणाचं ऑनगोईंग वॉर आहे? ऑनगोईंग वॉर तर कंपनीज वर्सेस गव्हर्नमेंट. राईट, याच्यामध्ये त्यांनी 2 उदाहरणं पण दिले, ट्विटर आणि व्हॉट्सअप. हे बघा, इथे त्यांनी म्हटलेलं आहे ट्विटरचं उदाहरण, इथे त्यांनी म्हटलंय व्हॉट्सअपचं उदाहरण. ठीक आहे, मग त्यांनी काय केलंय आता की त्यांचं असं म्हणणं आहे की ऑप्शन काय आहेत. ठीक आहे, तर 2 ऑप्शन आहेत. ऑप्शन्स 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे, एक तर तुम्ही फॉलो करा ते सगळे रूल्स. ठीक आहे, किंवा जी एंगेज विथ गव्हर्नमेंट. राईट, म्हणजे काय की ते नियम फॉलो करायला सुरुवात करा. आता फॉलो करून त्यांनी काय म्हटलंय की कोर्ट ऑफ लॉ म्हणजे काय, चॅलेंज करा सरकारला. सरकारला तुम्ही चॅलेंज करा किंवा त्यांच्यासोबत डायलॉग करा. ठीक आहे, सो आपण एक सिंपल गोष्ट याच्यामध्ये 2 ऑप्शन मध्ये असं म्हणू शकतो की चॅलेंज, पहिलं ऑप्शन मी इथे चॅलेंज लिहिते आता. ठीक आहे, चॅलेंज किंवा एंगेज, हे 2 ऑप्शन्स आहेत आता सोशल मीडिया कंपनीजकडे. ठीक आहे, आणि सोशल मीडिया कंपनीजकडे हे 2 ऑप्शन्स आहेत. आणि त्यांनी लास्ट काय म्हटलेलं आहे बघा, आता मी हे इथलं मिटवते. ओके गाईज, हे इरेज करते आम्ही. ओके, त्यांनी थर्ड पॉइंट इथे काय म्हटलंय बघा की मिस्टेक ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, अकॉर्डिंग टू ऑथर. ऑथरच्या हिशोबाने सरकारचं काय चुकलं आहे. आता तुम्ही जर बघाल तर या 6 पॉइंट्समध्ये म्हणजे हे फर्स्ट पॅरेग्राफचे आणि हे सेकंड पॅरेग्राफचे जर का तुम्ही हे 6 पॉइंट्स पाहिले तर हे 6 पॉइंट्स म्हणजे तुमचं ओव्हरऑल एडिटोरियल आहे. ओके, आता हे झालं तुमचं ओव्हरऑल एडिटोरियल. आता याच्यातून तुम्हाला ऑथर विषयी काय कळतं आहे. ठीक आहे, तर ऑथर विषयी तुम्हाला असं कळत आहे की या नवीन रूल्सच्या बाबतीत तो थोडा नाराज आहे. तो काही सरकारच्या फेवरमध्ये नाहीये या नवीन रूल्सच्या बाबतीत. मी जे तुम्हाला 2-3 वाक्य दाखवले त्याच्यावरून आपल्याला एवढं कळतं आहे. राईट, दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही सोशल मीडिया कंपनीचं ऐकून घ्या. सरकारला त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही ऐकून घ्या त्यांना काय कन्सर्न्स आहेत ते. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे नियम
टाकता आहे त्यांच्यावरती, ज्या नियमांमध्ये तुम्ही त्यांना बांधील करता आहात, दोज रूल्स शुड बी फर्स्ट कन्सल्टेड विथ द पब्लिक. म्हणजे पब्लिकला काय वाटतं हे पण तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर तुम्ही एक याच्यामध्ये बघा टोन. हा ठीक आहे, आपण आता टोन विषयी बोलूया. ऑथरच्या टोन म्हणजे काय, लकप, तो कोणत्या भाषेत बोलतोय. तर ही इज नेगेटिव्ह अबाउट गव्हर्नमेंट, करेक्ट. आणि त्याचा जो टोन आहे बोलायचा तो आपण म्हणू शकतो की स्लाइटली क्रिटिसिझम आहे. ठीक आहे. तर आपण त्याला म्हणू शकतो माइल्ड क्रिटिसिझम. ठीक आहे. या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टी आपल्याला ऑथर बद्दल कळालेल्या आहेत. ठीक आहे, या पूर्ण पॅरेग्राफमधून. सो अशा प्रकारे हा पॅसेज म्हणजे एडिटोरियल्स जे आहेत, यू हॅव टू रीड दोज एडिटोरियल्स, यू हॅव टू मेक अ शॉर्ट समरी ऑफ द पॅरेग्राफ्स अँड थिंक अबाउट what the author wants to convey, what the author wants to tell you from those passages or paragraphs. Okay, this will definitely help you to increase your analytical skills, to have a logical approach and to increase your vocabulary. Okay, so I think पहिला आपला झालेला आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या पॅसेजकडे. ठीक आहे. ओके, दुसरा पॅसेज जो आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे. दुसरा पॅसेज आहे बॅलन्सिंग ऍक्ट ऑन इंडियाज स्टँड इन इस्रायल पॅलेस्टीन कॉन्फ्लिक्ट. आता बघा, बॅलन्सिंग ऍक्ट म्हणजे काय की इंडियाला बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे, काय बॅलन्स करायचं आहे, तर इस्रायल पॅलेस्टीनच्या कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आता ते कसं, आता टॉपिक कळलाय आपल्याला. ठीक आहे. आता बघा, इंडिया शुड अपोज इनडिस्क्रिमिनेट अटॅक्स ऑन इस्रायल अँड डिस्प्रपोर्शनेट बॉम्बिंग ऑन गाझा. म्हणजे काय करायचं आहे, इंडियाला हे आहे टास्क नंबर 1 आणि हे आहे टास्क नंबर 2. ठीक आहे. आता ज्यांना कोणाला हिस्ट्री माहिती नसेल थोडीशी इंडिया इस्रायलच्या कॉन्फ्लिक्टची, त्यांच्याबद्दल सांगून देते मी पहिले की इस्रायल पॅलेस्टीन कॉन्फ्लिक्ट जो आहे तो जेरुसलम वरून आहे त्यांचा. इस्रायलचं असं म्हणणं आहे की जेरुसलम हे आम्हाला आमच्यामध्ये हवं आहे, ज्यू लोकांचा त्याच्यावरती अधिकार आहे, आणि पॅलेस्टीन लोकांचं असं म्हणणं आहे की नाही त्याच्यावर आमचा अधिकार आहे. तर त्याच्यामध्ये हे कॉन्फ्लिक्ट जे आहे ते बरेच वर्ष झाले सुरू आहे. ठीक आहे. तर इस्रायल जी आहे ती एक इंडिपेंडंट कंट्री आहे. पॅलेस्टीन लोक जे आहेत तिथले, त्या पॅलेस्टीन लोकांचं नेतृत्व 2 ग्रुप्स करतात. एक आहे फतह ग्रुप आणि दुसरा आहे हमास ग्रुप. आय थिंक तुम्ही नावं पण ऐकले असाल. तर त्यांचं कसं झालं की फतह आणि हमास, अगोदर 2 ग्रुप नव्हते, अगोदर एकच ग्रुप होता पॅलेस्टाईनचा, पण हळूहळू त्यांच्या विचारांमध्ये बदल होत गेले आणि त्यांचे 2 ग्रुप पडले, फतह आणि हमास. आता जे कॉन्फ्लिक्ट सुरू आहे आपलं इस्रायल पॅलेस्टीनचं जे कॉन्फ्लिक्ट सुरू आहे आता, ते जे झालं ते आता हमास या सेक्ट सोबत झालेलं आहे. ठीक आहे. तर आता झालं काय ऍक्च्युली की तिथे एक अशी जागा आहे ज्याला शेख ऑफ जर्रा असं म्हणतात. तर त्या शेख ऑफ जर्राची जी जागा आहे ती इस्रायलनी ऑक्युपाय केलेली आहे. ठीक आहे. तसंच एक गाझा स्ट्रिप नावाची एक बॉर्डरवरची, इजिप्तच्या जवळ एक गाझा स्ट्रिप नावाची एक रिजन आहे, तो रिजन सुद्धा इस्रायलच्या ऑक्युपेशन मध्ये आहे. इस्रायलनी तो सुद्धा रिजन ऑक्युपाय केलेला आहे. तर आताचा हा कॉन्फ्लिक्ट सुरू कुठून झाला की झालं काय की त्या शेख ऑफ जर्रामध्ये काही कॉन्फ्लिक्ट झाले, हळूहळू छोटे छोटे काही कॉन्फ्लिक्ट झाले. त्याच्यामध्ये इस्रायलनी असं म्हटलं की पॅलेस्टीन लोकांनी आमच्या पोलीस फोर्सवरती हल्ले केले आणि आमच्या पोलीस फोर्सला त्रास दिला. तर इस्रायलच्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की तिथले जे रिस्पॉन्सिबल पॅलेस्टीन फॅमिलीज होत्या त्यांना बाहेर काढून टाका. ठीक आहे. तर या निर्णयावरून बेसिकली प्रॉब्लेम्स सुरू झाले. तर या निर्णयावरून प्रॉब्लेम्स कसे सुरू झाले की हमासनी काय केलं, हमास ग्रुपनी काय केलं, इस्रायलला अल्टिमेटम दिलं. ठीक आहे, की तुम्ही या तारखेला या वेळेपर्यंत शेख ऑफ जर्रामधून तुमचे जे काही फोर्सेस आहेत ते सगळे मागे घ्या. जर का तुम्ही मागे नाही घेतले तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू. ठीक आहे. आणि एक गोष्ट इथे इम्पॉर्टंट आहे, हमास जे आहे ते मिलिटंट ऑर्गनायझेशन आहे. मिलिटंट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्यांच्याकडे स्वतःची हत्यारं आहेत. ठीक आहे.
तर अशी हमासनी वॉर्निंग दिली. इस्रायलने ऑब्व्हियसली ऐकलं नाही. ठीक आहे, मग हमासने काय केलं, रॉकेट लॉन्च केले, मिसाईल लॉन्च केल्या. त्या मिसाईल्समध्ये इस्रायलचे काही लोक मारले गेले. आणि मग रिटर्न मध्ये इस्रायलने काय केलं, जो गाझा स्ट्रिप आहे, विवादित जो रिजन आहे तिथला, त्या विवादित रिजन मध्ये त्यांनी काय केलं, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, ऑफिस रिजन, ऑफिसच्या बिल्डिंग, शाळेच्या बिल्डिंग, मोठ्या मोठ्या अपार्टमेंट्स, त्यांनी काय केलं, तिथल्या लोकांना वॉर्निंग दिली की तुम्ही तुरंत तिथून बाहेर पडा, आम्ही इथे अटॅक करणार आहोत. आणि ते सगळे ज्या बिल्डिंग त्यांनी पाडून टाकल्या. असं करून काय झालं की याच्यामध्ये बरेचसे पॅलेस्टीन लोक त्या गाझा स्ट्रिप मधले मारले गेले. तर बेसिकली हा सगळा असा हे प्रॉब्लेम आहे इथे. ठीक आहे, आता याचा इंडियाशी काय संबंध हे पण मी तुम्हाला सांगते. तर एक गोष्ट लक्षात घ्या की इस्रायल हा शस्त्रांचा खूप मोठा एक्सपोर्टर आहे आणि इंडिया हे बरेच वर्षापासून इस्रायलकडून शस्त्र विकत घेते. ठीक आहे, पण जसं आणि हा जो सगळा कॉन्फ्लिक्ट आहे इस्रायल पॅलेस्टीनचा, हा सुरू झाला इंग्लंडच्या कोलोनायझेशनमुळे. आणि इंग्लंडच्या कोलोनायझेशनमुळे आपण पण खूप भोगलाय. इंडिया पाकिस्तानची जी जो बंटवारा झाला आहे तो सुद्धा इंग्लंडच्या कोलोनायझेशनमुळे झालेला आहे. राईट, तर म्हणून तुम्ही जर का मॉरली बघितलं गेलं तर भारताने पॅलेस्टीनची साथ द्यायला पाहिजे. कारण की काय होतं की ते लोक सध्या त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. ठीक आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की इस्रायलकडून आपण शस्त्रांचा साठा विकत घेतो, मग आपण इस्रायलच्या विरोधात कसं जाणार. आणि नवीन एक गोष्ट, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये अशी आहे की इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत मिस्टर नेत्यांदू, त्यांचे आणि मिस्टर नरेंद्र मोदींचे संबंध खूप चांगले झाले आहेत. बोथ ऑफ देम आर व्हेरी फॉन्ड ऑफ इच अदर. ओके, दे आर ऑन फ्रेंडली टर्म्स. आणि कदाचित तुम्हाला हे पण माहिती असेल की नरेंद्र मोदी हे भारताचे आतापर्यंतचे सगळ्यात पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी इस्रायलला भेट दिलेली आहे. ठीक आहे, आणि मिस्टर नेत्यांदू इज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर हु हॅज व्हिजिटेड इंडिया बिकॉज बोथ ऑफ देम आर ऑन फ्रेंडली टर्म्स. अँड सिन्स दे आर ऑन फ्रेंडली टर्म्स, इस्रायलनी त्या शस्त्रांची टेक्नॉलॉजी सुद्धा भारताला द्यायचं प्रॉमिस केलेलं आहे किंवा ते देणार आहेत आता. म्हणजे आतापर्यंत ते फक्त शस्त्र द्यायचे, पण आता ते ती टेक्नॉलॉजी सुद्धा इंडियाला देणार आहेत. सो इंडियाचा प्रॉब्लेम काय झाला ना, एकीकडे इस्रायल, एकीकडे पॅलेस्टीन, कोणालाच नाराज नाही करू शकत आपण. मग आपण जर कोणाला नाराज नाही करू शकत, म्हणून या आर्टिकलचंच नाव आहे बॅलन्सिंग ऍक्ट. ओके, सो आय गेस तुम्हाला बरंचसं आता एक बॅकग्राऊंड कळलेलं आहे. ओके, सो आता आपण पॅसेजकडे आपल्या वळूया. At the open UN Security Council session on Sunday on the Gaza conflict, India, a non-permanent member, attempted a delicate balancing act by reaffirming. आता बघा इथे हा शब्द आहे reaffirming. reaffirming म्हणजे काय, अश्योर म्हणजे काय, त्यांची हे करणे की ओके मी तुमचं ऐकणार आहे, मी तसंच करणार आहे, मी हेच करणार आहे. दॅट इज अश्योरिंग. रिअश्योरिंग म्हणजे रिअफर्मिंग. सिम्पल. ओके, reaffirming its traditional support for Palestine cause without abandoning its new friend Israel. म्हणजे UN मध्ये जे नॉन परमनंट इंडियाचं स्टेटस आहे त्याच्यामध्ये जे इंडियाने आता रोल घेतला, तो रोल कसा घेतला की त्यांनी म्हटलं की आम्ही पॅलेस्टीनला सपोर्ट करतो आहे, पण आम्ही इस्रायलला पण सोडणार नाही आहोत कारण की आमचा नवीन फ्रेंड आहे इस्रायल. राईट, तर अबॅन्डन करणे म्हणजे बघा इथे अबॅन्डन म्हणजे काय, लीव्ह, सोडून देणे. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. ठीक आहे, तर दॅट इज अबॅन्डनिंग इट्स न्यू फ्रेंड इस्रायल. टी.एस. तिरुमूर्ती, India's permanent representative at the UN, expressed concern over the violence in Jerusalem and the possible eviction process of Palestinian families in Sheikh Jarrah and warned against attempts to unilaterally change the status quo in Jerusalem. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी पॅलेस्टीन फॅमिलीजला तिथून काढलं. आता इथे बघा युनिलॅटरली हा शब्द आहे. ठीक आहे, युनिलॅटरली. आता युनिलॅटरलीचा काय अर्थ आहे, युनिलॅटरली म्हणजे सिंगल हँडेड. इथे मी लिहून देते तुम्हाला. युनिलॅटरली म्हणजे सिंगल हँडेडली म्हणजे एकपक्षीय, एकतर्फी म्हणजे युनिलॅटरली. ठीक आहे, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की इस्रायलला त्यांनी काय वॉर्न केलं की तुम्ही एकपक्षीयरित्या सुप्रीम कोर्ट असा निर्णय त्या फॅमिलीजच्या विरुद्ध नाही देऊ शकत, असं त्यांचं म्हणणं आहे.
आता बघा, ही ऑल्सो रिइटरेटेड. रिइटरेटेड म्हणजे काय बघा, हा शब्द आहे इथे रिइटरेटेड. रिइटरेटेड म्हणजे टू टेल और एक्सप्लेन अगेन. पुन्हा पुन्हा सांगणे. ठीक आहे, टू टेल और एक्सप्लेन अगेन म्हणजे रिइटरेट करणे. आणि इंडियाने पुन्हा काय सांगितलं की स्ट्रॉंग सपोर्ट फॉर द पॅलेस्टिनियन कॉज अँड इट्स अनवेवरिंग कमिटमेंट टू द टू स्टेट सोल्युशन. टू स्टेट सोल्युशन म्हणजे काय की 2 स्टेट बनवा, एक पॅलेस्टिनला द्या, एक इस्रायलला द्या. हे टू स्टेट सोल्युशन आहे. आणि बघा त्यांनी इथे म्हटलंय अनवेवरिंग. आता बघा, मी एक शब्द आहे, ठीक आहे, मी इथे लिहिते. ओके, वेवर. वेवर म्हणजे दिस इज वेवरिंग. ओके, सतत बदलत राहणे, कंटिन्युअसली चेंजिंग, दॅट इज वेवर. पुढे मागे पुढे मागे पुढे मागे करत राहायचं. आता अनवेवरिंग म्हणजे स्ट्रेट, बॅलन्स्ड, बिलकुल पुढे मागे करायचं नाही, कंटिन्युअस, दॅट इज अनवेवरिंग. ओके, सो त्यांनी हे पण म्हटलं की इंडिया जे आहे ते पॅलेस्टीन कॉजला सपोर्ट करत राहील आणि आमची कंटिन्युअसली कमिटमेंट आहे टू स्टेट सोल्युशनसाठी. ओके, आता बट इंडिया वॉज केअरफुल नॉट टू अपसेट इस्रायल सेन्सिटिव्हिटीज. पण हे सगळं करताना इंडियाने ही पण काळजी घेतली की इस्रायलला कुठेही इस्रायलच्या आपल्याला दुखत्या रगवर हात नाही ठेवायचा आहे. ओके, देर इज अ डायरेक्ट कंडेमनेशन ऑफ द रॉकेट अटॅक्स. आता पहा, कंडेमनेशन म्हणजे काय, क्रिटिसिझम. ओके, कंडेमनेशन म्हणजे इथे मी तुम्हाला लिहून देते आहे क्रिटिसिझम. ठीक आहे, कंडेमनेशन म्हणजे क्रिटिसिझम. There is a direct condemnation of the rocket attacks from Gaza, but no direct reference to the disproportionate bombing Israel has been carried out on the impoverished Gaza Strip since May 10. म्हणजे त्यांनी काय केलं की हमासनी जो हल्ला केला इस्रायलवर त्याच्या विरुद्ध इंडिया बोलली, पण इस्रायलने जो हल्ला केला त्याच्याबद्दल इंडिया काहीही बोलली नाही, कारण की इस्रायलला आपल्याला दूर करायचं नाहीये. ठीक आहे, म्हणून आता पहा, इम्पॉवरिश्ड. इम्पॉवरिश्ड म्हणजे काय, मी तुम्हाला इथे लिहून देते आहे. इम्पॉवरिश्ड म्हणजे अटरली पुअर, खूप जास्त गरिबी असणे म्हणजे इम्पॉवरिश्ड गाझा. जी गाझा स्ट्रिप आहे तिथली, ओके, जी गाझा स्ट्रिप आहे ती गाझा स्ट्रिप ही खूप गरीब आहे तिथली, ती खूप गरीब लोक राहतात तिथे. ठीक आहे. इंडिया ऑल्सो डिड नॉट मेक एनी रेफरन्स टू द स्टेटस ऑफ जेरुसलम और द फ्युचर बॉर्डर्स ऑफ द टू स्टेट्स इन लाईन विथ रिसेंट चेंज इन इट्स पॉलिसी. म्हणजे इंडियाने काय केलं की जेरुसलम, त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही 2 स्टेट करा, पॅलेस्टिन आणि इस्रायल, पण जेरुसलम कुठे जाईल हे म्हटलं नाही इंडियाने. याच्याबद्दल इंडियाने काही स्टेटमेंट दिलं नाहीये. आणि बॉर्डर्स काय राहतील त्याच्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं नाहीये इंडियाच्या स्पोक्सपर्सनने. Until 2017, the Indian position was that it supported the creation of an independent, sovereign Palestine state based on the 1967 border and with East Jerusalem as its capital that lives alongside Israel. पण 2017 पर्यंत भारताची काय पोझिशन होती की 2 स्टेट करायचे आणि जेरुसलमचा एक भाग जो आहे तो पॅलेस्टीनमध्ये जायचा. कोणता भाग, ईस्ट जेरुसलमचा. The balancing did not appear to have gone down well with the Israeli side. पण भारताचं जे हे म्हणणं आहे हे काही इस्रायलीला पटलेलं नाही. When Prime Minister Benjamin Netanyahu, who has a good rapport with Narendra Modi, thanked 25 countries that he stood with Israel, there was no reference to India. मग आता आपल्याला कसं कळलं की इस्रायल आपल्या बाजूनी नाहीये, तर जेव्हा प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेत्यान्याहूनी त्यांना इस्रायलला सपोर्ट करणाऱ्या कंट्रीजला धन्यवाद दिले, त्याच्यात त्यांनी भारताचं नाव घेतलं नाही. ठीक आहे, त्यांचे नरेंद्र मोदीशी चांगले संबंध असूनही. आता बघा इथे एक शब्द आलेला आहे, तुम्हाला सापडला का, आय डोंट नो. रॅपो. हे बघा, इथे जरी टी असला रॅपोर मध्ये तरी हा टी जो आहे हा प्रोनाउन्सिएशन करताना टी नाही म्हणायचा. ओके, रॅपो, रॅपोर असं म्हणायचं त्याला. ठीक आहे, रॅपो. रॅपोर म्हणजे काय की
FRIEND, फ्रेंडली रिलेशन. फ्रेंडली रिलेशन म्हणजे रपोर. ओके. सो ओके, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता बघा, इथे जर का तुम्ही बघितलं तर काय काय इथे त्यांनी म्हटलेलं आहे. आता आपण पहिल्या पॅसेजचं जरा एक्सप्लेनेशन घेऊया. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी काय काय म्हटलेलं आहे ते. ओके. ओके, आता बघा त्यांचं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हणणं आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे की आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, UN स्टेटमेंट हे कसं होतं, आपलं बॅलन्स होतं. कसं बॅलन्स होतं, तर सपोर्ट फॉर पॅलेस्टीन कॉज आणि दुसरं काय होतं, नो मेन्शन ऑफ इस्रायल्स अटॅक्स. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, पॅलेस्टीनला पण साथ दिली आणि इस्रायलला पण साथ दिली. कशी साथ दिली, तर इस्रायलचे जे अटॅक्स आहेत त्याच्याबद्दल त्यांनी काही मेन्शन केलं नाही. ठीक आहे. हे होतं पहिला आपलं UN स्टेटमेंटचा पार्ट. आता दुसरा पार्ट काय दिलेला आहे त्यांनी, की इथे बघा त्यांनी इथे म्हटलेलं आहे असं की 2017 पर्यंत. तर त्यांनी काय म्हटलंय, सेकंड जे आहे ते हिस्ट्री टिल 2017 पर्यंत काय इंडियाची पोझिशन होती. ठीक आहे, हे त्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. तर आणि हे चेंज कसं झालं, तर मिस्टर मोदी जे आहे ते चांगले रिलेशन आहेत मिस्टर नेत्यानहू सोबत. राईट. सो ही हिस्ट्री टिल 2017 आणि मग त्याच्यानंतरचे चेंजेस असं त्यांनी इथे दिलेलं आहे आपल्याला. ओके. सो नेक्स्ट, फॉर इंडिया which voted against the creation of Israel in historic Palestine in 1947 in the UN General Assembly, ties with Israel have transformed since the early 1990s. In 2017, Mr. Modi became the first Indian PM to visit Israel, and Mr. Netanyahu traveled to India in 2018. While Israel ties are on a strong footing, India cannot ignore the Palestinians for historic, moral, legal and realist reasons. Historically, India, which went through the horrors of 1947, opposed the partition of Palestine. Throughout the Cold War, it remained strong supporter of Palestinian freedom, taking a moral and legal position against the Israeli occupation in line with international laws and norms. म्हणजे बघा, इथपर्यंत त्यांनी काय म्हटलेलं आहे, ही हिस्ट्री मी तुम्हाला सांगितली की इंडियाने ना सगळ्यात अगोदरपासून म्हणजे 1947 मध्येच जेव्हा पूर्ण रिजन पॅलेस्टीन होता, जेव्हा इस्रायल झालाच नव्हता, इस्रायल जेव्हा जन्मालाच आला नव्हता, तेव्हापासूनच त्यांनी म्हटलं होतं की इस्रायल बनवू नका. ते आधीपासूनच इंडियाची पोझिशन ही होती की त्याला पॅलेस्टीनच राहू द्या. पण हे सगळं कधी बदललं, तर 2017 मध्ये बदललं. मिस्टर नरेंद्र मोदी हे इस्रायल व्हिजिटला गेले आणि मग मिस्टर नेत्यानहू इंडिया व्हिजिटला आले. ठीक आहे. मग इंडियाचे आणि इस्रायलचे जरी संबंध चांगले आहेत तरीही आपण पॅलेस्टिनियनला इग्नोर नाही करू शकत, कारण की त्यांना पण तेच झेलावं लागलं जे आपण झेललं इंडिया पाकिस्तान सोबत. राईट. आणि जेव्हा कोल्ड वॉर होत होतं, त्या पूर्ण कोल्ड वॉर मध्ये सुद्धा इंडिया हा फक्त पॅलेस्टीनचा सपोर्टर होता, मॉरली आणि लिगली आणि हिस्टॉरिकली पण. त्यांचं असं म्हणणं होतं की इस्रायल बनवू नका, पॅलेस्टिनियनचा जो रिजन आहे तो तसाच राहू द्या. ठीक आहे. इट एस्टॅब्लिश्ड फुल डिप्लोमॅटिक रिलेशन्स विथ इस्रायल इन 92 in the context of improving Israel-Palestine ties after the Madrid conference and the changes in the global order following the disintegration of the Soviet Union, but never abandoned the Palestinians. म्हणजे हे सगळं कधी बदललं, तर 92 पासून ना इंडियाने इस्रायलशी संबंध सुधारायला सुरुवात केली. आता बघा, आपण पहिली इथे एक आपली समरी लिहून घेऊया दुसऱ्या पॅरेग्राफची. हे बघा, ही जी आपली इथे आहे
इथून तर इथपर्यंत आपला झाला पहिला पॅरेग्राफ. ओके, आता आपण आपला वळूया दुसऱ्या पॅरेग्राफकडे. तर दुसऱ्या पॅरेग्राफचा पहिला पॉइंट काय आहे की why does India support पॅलेस्टीन? ठीक आहे, हिस्ट्री, याची हिस्ट्री दिलेली आहे तुम्हाला, राईट. आणि दुसरा पॉइंट त्यांनी असा दिलेला आहे की करंट चेंज्ड रिलेशन्स विथ इस्रायल, राईट, हे दिलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली ही जी नोट आहे ही पॉझिटिव्ह नोट आहे. ठीक आहे, सो हे दिलेलं आहे त्यांनी इथपर्यंत. आणि त्यांनी काय म्हटलंय की 92च्या नंतर आम्ही संबंध सुधारायला सुरुवात केली आहे, जेव्हा सोव्हिएत युनियन संपलं आणि मॅड्रिड कॉन्फरन्स झाली त्याच्यानंतर. इंडियाज पॅलेस्टीन पॉलिसी हॅड रिअलिस्ट अंडरपिनिंग्स टू. आता बघा, रिअलिस्ट अंडरपिनिंग या दोघांचा अर्थ काय मी ते खाली लिहून देतो तुम्हाला. रिअलिस्ट म्हणजे खरोखर आणि अंडरपिनिंग म्हणजे बेस किंवा फाउंडेशन ऑफ बिलीफ, BELIEF. ओके, बिलीफ्स. ठीक आहे, अंडरपिनिंग म्हणजे फाउंडेशन ऑफ बिलीफ्स. मग जेव्हा आपण पॅलेस्टीनला सपोर्ट करतोय तर त्याच्या मागे एक आपलं स्वतःचं फाउंडेशन आहे, आपलं स्वतःचा एक बेस आहे. ठीक आहे. India has been energy dependent on the Arab world. It cannot alienate the Arab voices or be isolated in the General Assembly, where most member countries oppose the occupation. आता बघा, आपल्याला जे आहे ना ते आपण आपल्या एनर्जीसाठी अरबवरती डिपेंडंट आहोत. मग आपण अरब लोकांना काय म्हणतात त्याला अनफ्रेंडली नाही करू शकत. ठीक आहे, एलियनेट म्हणजे काय, दूर करणे, दूर सारणे. ठीक आहे, किंवा शत्रू बनवणे. ठीक आहे, तर आपण त्यांना शत्रू नाही बनवू शकत. ठीक आहे. These factors should have driven India to take a more emphatic position against both. आता बघा, emphatic position म्हणजे ठोस पोझिशन. ठीक आहे, एखादं ठोस जे आहे कन्फर्म, एकदम फर्म असं पोझिशन अगेन्स्ट बोथ द इंडिस्क्रिमिनेट रॉकेट अटॅक्स इन टू इस्रायल इन विच 12 people were killed and disproportionate bombing of Gaza which claimed at least 230 lives including 60 children. पण इतकं सगळं होऊनही भारताने काय करायला पाहिजे ना, दोन्ही याच्यासाठी एक ठोस पोझिशन घ्यायला पाहिजे की जे रॉकेट अटॅक इस्रायलवर झाले ते सुद्धा बरोबर नव्हते आणि जे डिस्प्रपोर्शनेट बॉम्बिंग झालं गाझावरती ते सुद्धा बरोबर नव्हतं. आता बघा, आपला जो इथे थर्ड पॉइंट आहे, इथे मी एक लाईन आखते आहे. ठीक आहे, आपला जो इथे थर्ड पॉइंट आहे तो थर्ड पॉइंट काय आहे की अरब वर्ल्ड शी जे आपले टाईज आहेत इंडियाचे ते कसे आहेत. आणि चौथं जो आहे तो ऑथर्स व्ह्यू आहे. ऑथर्स व्ह्यू काय आहे आपला, तर आपण काय घेतली पाहिजे, एम्फॅटिक पोझिशन घेतली पाहिजे आपण. ओके, काय घेतली पाहिजे, एम्फॅटिक पोझिशन म्हणजे आपण एक ठोस पोझिशन घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर बेसिकली तुम्हाला याच्यातून काय कळतंय या पूर्ण आर्टिकल मधून की इंडियाला बॅलन्स करावं लागतं आहे. पण हे तर रिअलिस्ट म्हणजे हे फॅक्ट्स झाले. पण ऑथरचं काय म्हणणं आहे, ऑथरचं म्हणणं आहे की ऑथर सुद्धा बघा जरा कन्फ्युज वाटतो. म्हणजे तो काय म्हणतो की इस्रायल ला जे आपण सपोर्ट करतोय ते पण बरोबर आहे, पॅलेस्टीनला जे आपण सपोर्ट करतो ते पण बरोबर आहे. मग एवढं सगळं होऊनही आपण काय करायला पाहिजे, यांना पण साथ द्यायला पाहिजे, यांना पण साथ द्यायला पाहिजे किंवा ठोस पोझिशन घ्यायला पाहिजे. आणि त्याच सोबत तो काय म्हणतो, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. सो बेसिकली जर का तुम्ही असं म्हटलं तर ऑथर जो आहे तो स्वतः सुद्धा त्या विचारचक्रात अडकलेला आहे. तो स्वतः सुद्धा अजूनही साईड घेऊ शकत नाहीये की इस्रायलचं बरोबर की पॅलेस्टीनचं बरोबर. सो बेसिकली आपण म्हणू शकतो की ऑथर सुद्धा जो आहे इथे त्याचा सुद्धा जो व्ह्यू आहे तो बायलॅटरल व्ह्यू आहे. बायलॅटरल म्हणजे दोन्ही साईडला धरून चालणे. युनिलॅटरल म्हणजे एक पक्षीय, तसं बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय, दोघांना पण घेऊन चालणे. सो हा असा आहे ऑथरचा
व्ह्यू. इथे आपलं कम्प्लीट झालेलं आहे सेकंड एडिटोरियल. ओके, सो माझ्याकडे अजून एक एडिटोरियल आहे, बट आय गेस आपण ते नेक्स्ट याच्यात पुन्हा मला पार्ट 2 करायचा आहे याचा. सो वी विल डू दॅट इन पार्ट 2 अगेन. ओके, so guys, please make sure that whatever exercises I have done with you today, you please go home and try those exercises by yourself. आणि मी अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही एक गोष्ट करू शकता. समजा तुम्ही काही समरीज लिहिता आहात, जशी की मी आता तुम्हाला इथे लिहून दिली आहे या टाईपमध्ये, पण तुम्ही जरा डिटेल निबंध टाईप लिहू शकता. मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणून अगदी पॉइंट वाईज लिहिलं आहे सगळं. तुम्ही थोडं डिटेलमध्ये लिहू शकता. आणि अजून एक चांगला एक्सरसाइज आहे की पूर्ण समरीज लिहून काढायची त्या पूर्ण एडिटोरियलची. तर समजा तुम्ही पूर्ण समरी लिहून काढता आहात त्या पूर्ण एडिटोरियलची, तर तुम्ही एक गोष्ट करू शकता की मी माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला देते. तुम्ही समजा तो निबंध लिहिणार असाल तर तो निबंध प्लीज तुम्ही मला मेल करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तो निबंध वाचील आणि मला फक्त तिथे कोणतं एडिटोरियल आहे त्याची डेट सांगा. म्हणजे 26 मेचं एडिटोरियल आहे, 25 मेचं एडिटोरियल, मी ते शोधून घेईल एडिटोरियल, आणि न्यूजपेपर सांगा. म्हणजे मी तुम्हाला बघा फॉर्मॅट सांगते कसं करायचं. की मी पहिले माझा नंबर तुम्हाला लिहून देते. ठीक आहे, हा माझा नंबर आहे आणि मी माझा मेल आयडी सुद्धा लिहून देते आहे. gmail.com. ओके, सो तुम्ही जेव्हा मेन्शन कराल तेव्हा काय मेन्शन करायचं आहे, फॉर एक्झाम्पल द हिंदू. ओके, 28 मे, आणि तुमची जी काही समरी असेल ती तुमची समरी इथे लिहून घ्या. ठीक आहे, ती समरी मी वाचील आणि त्याच्यावरती तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करून देईल. आणि काही डाऊट्स असतील तुम्हाला, समजा वोकॅब कळली नसेल, काही कळलं नसेल, तर ते पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. ते पण मी तुम्हाला मेल करेल किंवा व्हॉट्सअपवरती रिप्लाय करेल. सो प्लीज मेक शुअर गाईज. आणि तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत या केसमध्ये, या एक्सरसाइजमध्ये. ओके, तर 2 गोष्टी काय करायच्या आहेत बघा. पहिली जी गोष्ट आहे तुम्हाला ती आहे पूर्ण आर्टिकलची समरी तुम्ही लिहू शकता निबंधासारखं. ओके, व्हेरी गुड एक्सरसाइज फॉर यू गाईज. आणि सेकंड आहे पॉइंट वाईज अनालिसिस, जसं की मी तुम्हाला आता करून दाखवलं ते तुम्ही करू शकता. आणि थर्ड जे आहे, तुम्ही त्याच्यात जी काही वोकॅबलरी, जसं मी तुम्हाला आता वोकॅबलरी दिली, ती सगळी वोकॅबलरी तुम्ही प्लीज नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, तुम्ही प्लीज ती सगळी वोकॅबलरी नोट डाऊन करून ठेवा. सो या 3 गोष्टी इज युअर होमवर्क. ओके, आणि तो होमवर्क तुम्ही मला कधीही सेंड करा, मी तो चेक करील अँड आय विल गेट बॅक टू यू ॲज सून ॲज पॉसिबल. अँड प्लीज गाईज मेक शुअर दॅट इवन इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज इन स्पोकन इंग्लिश or in any other things also, you can please reach me at any time. And I want to make sure that all of you guys are at same wavelength as me. So मला एवढंच फक्त तुम्हाला ॲड्रेस करायचं आहे की हळूहळू आपण जे आहे ते स्पोकन इंग्लिशकडे वगैरे सुद्धा थोडं थोडं लक्ष देऊ शकतो, तुमच्या वोकॅबकडे थोडं थोडं लक्ष देऊ शकतो, एडिटोरियल्स वगैरे सुद्धा आपण बघू शकतो. आणि नेक्स्ट लेक्चर जे माझं राहणार आहे ते वोकॅबवरती राहणार आहे एक्सक्लुझिव्हली. सो गाईज प्लीज tell your friends also that next lecture is going to be the vocabulary lecture. Okay, so I guess I am done for today. ओके, सो एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये की मी जो होमवर्क तुम्हाला देते आहे तो इट्स फॉर युअर ओन बेनिफिट गाईज, इट्स नॉट फॉर मी. यू हॅव टू डू इट फॉर युअर सेल्फ बिकॉज लर्निंग इंग्लिश इज लाईक अ कम्प्लीट प्रोसेस. यू जस्ट हॅव टू गो थ्रू एव्हरीथिंग स्टेप बाय स्टेप. यू डोंट हॅव टू हरी इन दॅट. तुम्हाला घाई करायची गरज नाहीये. हळूहळू एक एक गोष्ट थोडं थोडं करत जायचंय, स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचंय. जसं की मी तुम्हाला आधीपासून सांगत आली आहे की माझा उद्देश या पूर्ण थ्रू आउट लेक्चर सिरीजमध्ये एकच आहे, दॅट इज टू बिल्ड युअर कॉन्फिडन्स अँड टू मेक शुअर दॅट यू आर व्हेरी कॉन्फिडंट वेन यू गो टू राईट द पेपर. अँड आय एम ट्राईंग टू डू दॅट थ्रू ऑल ऑफ माय लेक्चर्स. In any case you have any problems, you have my number and my mail ID. Please WhatsApp me or mail me guys. Okay, so thank you guys. Bye bye.